उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून सोलापुरात रुक्मिणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। शहरातील नॉर्थकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये रुक्मिणी महोत्सवाचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे। दिनांक 1 मार्च ते 5 मार्चच्या दरम्यान 5 दिवसीय महोत्सव असणार आहे। अभियानाच्या माध्यमातून महिला स्वयंसहाय्यता समूहांचे सामाजिक आणि आर्थिक सबलीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून रुक्मिणी महोत्सव मिनी सरस विक्री आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रदर्शनाच्या कालावधीत दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देखील करण्यात आली आहे। यासोबत महिलांचा अत्यंत आवडता कार्यक्रम खेळ पैठणीचा देखील समावेश करण्यात आला आहे। या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून सुमारे 75 स्टॉल तसेच इतर जिल्ह्यातील 5 स्टॉल उभारण्यात आले आहेत। प्रदर्शनात सोलापुरी कडक भाकरी, शेंगा चटणी, दुग्धजन्य पदार्थ, हस्तकला वस्तू, लाकडी बैलगाडी आणि खेळणी, कापडी पिशव्या, लोकरी जैन घोंगडी, मिलेट पदार्थ, विविध मसाले, फळे, भाजीपाला अशा शेकडो वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे। जिल्ह्यातील खाद्यप्रेमींसाठी विशेष मेजवानीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। सोलापूर शहरात पडणाऱ्या कडक उन्हाचा विचार करता मोठ्या कूलरसह अनेक सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। नियोजनात कुठलीही कस राहणार नाही याची पुरेपूर काळजी देखील घेण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक महोत्सवात सहभागी होत आहेत। याबाबतची अधिक माहिती आयोजकांनी दिली आहे। नमस्कार, आपण आजच्या ह्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये उमेद या कार्यक्रमामध्ये टोटल 80 स्टॉल आहेत। प्रत्येक स्टॉलमध्ये लाईटची सोय केलेली आहे। 16 एम्पियर त्यांना फ्रीज असो, चार्जिंग असो किंवा कोणत्याही त्याच्या उपकरणासाठी आपण प्लग पॉईंट दिलेले आहेत। लाईटची सोय केलेली आहे। प्रत्येक स्टॉलला गार पाण्यात त्यांना त्रास होणे म्हणून गार पाण्याचे जार ठेवलेले आहेत। प्रत्येक स्टॉलच्या पुढे समोर जे फूड स्टॉल आहेत त्याच्या समोर डस्टबिनची सोय केलेली आहे आणि सर्व महिलांना, आलेल्या महिलांना उकडून उन्हाळा भरपूर असल्यामुळे टोटल पूर्ण एरियामध्ये कूलरने आपण कव्हर केलेला आहे।